माझ्या सोन्यासाठी सोनं घ्यायला आलोय आम्ही अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर. हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर हा आहे अक्षय तृतीयेच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ, ज्यावेळेला आम्ही सानूसाठी यशचं पेंडंट खरेदी करायला गेलो होतो. आणि त्याच्यानंतर पुढे आहे तो अक्षय तृतीयेचा दिवस. तर इथे सकाळी लवकर उठून जो काय आपला अक्षय तृतीयेचा आपण पुरणपोळी आमरस वगैरे बनवतो, तर त्याची माझी तयारी सुरू होती. कारण आई गावी गेलेल्या होत्या, त्यामुळं लवकर उठले होते. आणि बाकी सगळी तयारी आवरून त्या दिवशी आमच्या पाहुण्यामध्ये एक लग्न होतं, सो आम्हाला लग्नाला जायचं होतं. त्यामुळे इथं सकाळी सकाळी लवकर खूप गडबड सुरू होती. पुरण शिजायला घातलेलं होतं, गूळसुद्धा चिरून वगैरे ठेवलेला होता. आणि भजी बनवण्यासाठी कांदे चिरायला घेत होते मी. तर अशी सकाळी लवकर तयारी सुरू होती. तर तुम्ही जो आदल्या दिवशीचा व्हिडिओ बघितला, तर अक्षय तृतीया दिवशी दुकानामध्ये खूप जास्त गर्दी असणार. आणि आम्ही बरेच दिवसापासून यशचं पेंडंट शोधत होतो. तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही घेण्यासाठी गेलो होतो, पण आम्ही सगळी दुकानं फिरलो सांगलीतली, आम्हाला भेटलं नव्हतं. पण फायनली आम्ही चंदुकाकामध्ये कॉल केला, त्यावेळेला त्यांनी दुसरीकडून दुसऱ्या ब्रांचमधून मागवून घेतले होते. आणि तिथं 2 डिझाईन होते. तर आम्ही आदल्या दिवशी बघण्यासाठी गेलो, कारण त्या दिवशी अक्षय तृतीया दिवशी खूप गर्दी असणार. म्हणून मग आदल्या दिवशी आम्ही सिलेक्ट करून दुसऱ्या दिवशी मिस्टर ते जे काही यशचं पेंडंट होतं तर ते घेऊन आले. आणि इथे परत तुम्ही बघू शकता, इथं माझी भजी तयार होत आहेत मस्त अशी कुरकुरीत. त्याच्याबरोबर कटाची आमटी तयार झालेली आहे, भात लावला होता, पापड तळून झाले होते, कणिक मळून ठेवली होती. फक्त आता पुरण करून ठेवलेलं होतं, पुरणसुद्धा फक्त आता पोळ्या करायच्या बाकी राहिलेल्या होत्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही छान तयार होऊन लग्नासाठी गेलो. कोणाचं काय तर कोणाचं काय, मस्त असा शाही विवाह सोहळा होता. तो खूप मोठ्याने होतं, एकदम शाही थाटामध्ये. पण लग्न सोहळा सुरू होता आणि आमच्या मुलांचं हे सुरू होतं की त्याच्यामधून जो येणारा तो धूर होता, तर तो गार होता. तर त्याच्याबरोबर खेळणं आणि त्याच्यामध्ये जो बर्फ आतमध्ये टाकलेला होता, तर तो गोळा करणं, ह्याच्यामध्येच ह्या लहान मुलांना एक वेगळाच आनंद मिळत होता. आणि ते त्यांच्या नादामध्ये लग्न एकीकडे सुरू आहे आणि ह्यांचं आपलं वेगळं सुरू होतं. तर या लग्नामध्ये तांदळाची नासाडी न करता, म्हणजे अक्षदा नव्हत्या, तर फुलांची उधळण म्हणजे पुष्पवर्षाव करून वधूवरांना आशीर्वाद दिले गेले. पण आमच्या मुलांनी इथं बघा केवढी फुलं गोळा केलेली आहेत. लग्न सोहळा पार पाडून घरी आल्यानंतर दुपारी सगळेजण थोडा वेळ झोपले होते. तुम्ही माझी एक रील पाहिली असेल, तर ती रीलसुद्धा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर त्याच्यानंतर मग मिस्टर परत संध्याकाळी ते यशचं पेंडंट आणण्यासाठी गेले होते. पण ॲक्च्युली झालं असं, तुम्हाला माहितीच आहे, त्या दिवशी किती गारा आणि किती पाऊस पडला, म्हणजे अक्षरशः गारांनी ते धुमाकूळ घातलेला होता. तर त्याच्यानंतर मिस्टर पूर्ण भिजले होते. त्यांनी जाऊन ते यशचं पेंडंट घेऊन आले. आणि त्याच्यानंतर मग मला त्या दिवशी संध्याकाळी त्याची पूजा करता आली नाही, त्यामुळे मग मी ही दुसऱ्या दिवशी त्याची पूजा केली. तर हे जे यशचं पेंडंट आहे तर ते देवासमोर ठेवलं आणि त्याची पूजा केलेली आहे. तर ते यशच्या पेंडंटची डिझाईनसुद्धा तुम्हाला पुढे पाहायला मिळेल. तर ते कसं वाटते तुम्हाला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण अवनीसाठी सुद्धा सेम असं अवनीच्या काकांनी तिच्यासाठी घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये ए लिहिलं आहे आणि त्याच्यावरती डायमंड आहेत. तर मला तसंच सानूसाठी सुद्धा यशमध्ये हवं होतं.
तर हे फायनली भेटलेलं होतं आणि मी पण खूप खुश होते. तर हे पेंडंट तुम्हाला कसं वाटते हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्यासोबतच बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून अँड बाय बाय. तर अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण आपल्या पूर्वजांच्यासाठी नैवेद्य ठेवतो. तर तो नैवेद्यसुद्धा स्लॅबवरती ठेवला यावर्षी आणि त्याचबरोबर अक्षय तृतीया दिवशी देवासमोर पूजा करतात हे मला माहिती नव्हतं. मला आमच्या आंटींच्याकडून समजलं, त्यांनी सांगितलं असं असं करायचं. तर ॲक्च्युली ती पूजा केली पण त्याचा व्हिडिओ मी बनवू शकले नाही, गडबडीत तो माझ्याकडून राहून गेला. पण ती पूजा त्याचा मी फोटो काढलेला होता, जो मी आंटींना पूजा झाली आहे का व्यवस्थित हे विचारण्यासाठी काढलेला होता. तर तो फोटो मी ह्या व्हिडिओच्या शेवटी जोडते. तर ती पूजा आम्ही कशी केली होती ते सुद्धा पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू. तुमच्या घरीसुद्धा ही अशी अक्षय तृतीयेची पूजा केली जाते का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.